मॅडम नमस्कार. शिवसत्ता टाइम्सला मुलाखत दिल्याबद्दल धन्यवाद. प्रभाग क्रमांक 7 मधील ज्या निवडणुकी झाल्या कळंबोली भागात, त्या निवडणुकीबद्दल अनेक आक्षेप घेतले जात आहेत. अनेक भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. तर काय सांगाल, कशा प्रकारे ही निवडणूक पार पडली? सर्वात प्रथम मी तुमच्या चॅनलचं शिवसत्ता टाइम्सचा धन्यवाद करते की तुम्ही वेळात वेळ काढून आमची माहिती घेण्यासाठी आलात. तर आज निवडणूक होऊन 4 दिवस झाले. आजचा 4था दिवस आहे. आम्ही वारंवार फेसबुक लाईव्ह करून किंवा अधिकाऱ्यांना माहिती देऊन न्यूज रिपोर्टरांना बोलून म्हणजे सगळे न्यूज रिपोर्टरांना आम्ही आतापर्यंत बोलवलं असेल. शिवम भाऊ असतील, त्यांची मनसेची टीम असेल, आम्ही असू वंचितची टीम पूर्ण घेऊन. तर म्हणजे TV9 असेल, ABP माझा असेल, सगळे जे मोठे मोठे न्यूज चॅनल आहेत त्या सर्व न्यूज चॅनल आम्ही बोलून वारंवार जो शासनाचा आणि जे मी म्हणेल सत्ताधारी पक्षाचा जो भ्रष्टाचार चालू होता निवडणुकीच्या दिवशी, तो आम्ही वारंवार उघडकीस आणत होतो की निवडणुकीच्या आधीपासून म्हणजे आचारसंहिता लागू असते त्यावेळेस आपल्याला माहिती असतं की आपल्या मतदाराला आपलं कुठल्याही प्रकारचं आमिष दाखवायचा नसतो. तुम्ही तुमचा प्रचार करा, आम्ही कामं असे करू तसं करू निवडून आल्यावरती, पण तुम्हाला कुठल्याही प्रकारचं आमिष द्यायचं नसतं. कपडे वाटप असेल, पैसे असेल, काही वस्तू असेल, हे शासनाचा GR आहे. या सगळ्या GRचा उल्लंघन करत अमर पाटील असतील तर त्यांनी साडी वाटप प्रोग्राम ठेवला होता, पैठणी साडी वाटप. त्यांच्यासोबत त्यांच्या BJPच्या इतर महिला होत्या म्हणजे प्रमिलाताई पाटील असतील. तर त्यांच्याविषयी आम्ही कारवाई करण्याची मागणी केली शासनाकडे, निवडणूक निर्णायक अधिकाऱ्यांकडे. थोड्या वेळातच आम्हाला पत्र येतं की अद्याप असं आम्हाला काही सापडलेलं नाही, असे आम्हाला पत्रे सुद्धा आले. पण आणि हे सगळं चालू असताना ज्या दिवशी निवडणूक घडली त्या दिवशी सुद्धा सकाळपासून बोगस मतदान चालू होतं. निवडणुकीच्या नावाखाली हाताला स्केच पेन लावले जात होते. म्हणजे जे आपण इंक आज पाहतो, आपण सगळेच जण बऱ्याच वर्षापासून मतदान करतो, काही नव्याने आपण आहो नाही. तर जी इंक लावली जाते हाताला, जी आपल्या हातातून महिनाभर इंक निघत नाही, ती इंक काही मिनिटांमध्ये दिसत होती. ते आम्ही लाईव्ह सुद्धा त्याचे दाखवले, न्यूज समोर वगैरे फुटेज सुद्धा. तर अशा पद्धतीने इतकं मोठं बोगस मतदान झालेलं आहे. निवडणुकीच्या 2 दिवस अगोदर जी आपण म्हणतो की कडक आचारसंहिता लागू होते 48 तासाची, त्यावेळेस आपण कुठल्याही प्रकारचा प्रचार करायचा नाही, लोकांशी संवाद साधायचा नाही, जास्त लोकांची गर्दी करायची नाही. पण त्याच दिवशी सगळ्या सोसायट्यांमध्ये पैसे वाटपाचा जोरदार कार्यक्रम चालू होता. BJPचा पनवेल, मी फक्त कळंबोलीचं म्हणेन की कळंबोलीमध्ये पैशाचा पाऊस पडला होता. इतकी BJP पैसे वाटत होती. आणि मग जर मला असं म्हणायचंय की BJPला जर पैसे वाटूनच निवडून यायचंय, इतका बोगस कारभारच करायचा होता, तर जे त्यांनी इतर आमदार, इतर नगरसेवक जे निवडून आले बिनविरोध, तशा सगळ्यांना निवडून घ्यायचं होतं. मग हा सगळा नाटक, हा तमाशा करायची काय गरज आहे? बरोबर. मॅडम, मतदानाच्या दिवशी सुद्धा जे निवडणूक अधिकारी होते त्यांचे सुद्धा ID कार्ड त्या क्षणी बनलेले. आणि तसेच तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा संपूर्ण महाराष्ट्रात ते शाहीचं प्रकरण उघडकीस आणलं. बरोबर. त्यानंतर आज ते सगळ्या न्यूज चॅनलला गेलं. तर बरोबर. त्या 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 गोष्टीबद्दल काय बोलाल? ते जसं आता मी तुम्हाला म्हणलं ना की सुरुवातीला ते लोक ती स्केच पेन सुद्धा लावत नव्हते. म्हणजे अगोदर असं म्हणले की आम्हाला काही वरून आलेलंच नाहीये, शाही किंवा काही पेन वगैरे असं काही सामान उपलब्धच नव्हतं. जे निवडणुकीचं सर्वात महत्वाचं असतं की आम्ही निवडणूक केली, हे आपल्या हाताला लागलेलं असेल तर हे समजून जायचं की बाबा यांनी निवडणूक केली, पुन्हा रिपीट ते व्यक्ती आलं पाहिजे नाही, म्हणून ते महत्वाचे असते. पण त्यांच्याकडे ते कुठलेही सामान प्रोसिजर नव्हती. जेव्हा आम्ही आक्षेप घ्यायला सुरू केले तेव्हा त्यांनी स्केच पेन लावायला सुरुवात केली. म्हणजे ते स्केच पेन पण असं की मिनिटाभरात पुसून जात होतं. अशा पद्धतीने हा BJPचा सगळा बोगस कारभार चालू होता. आणि मग याबाबत आता तुम्ही पुढील काय कार्यवाही करणार आहात या आता निवडणुकीबाबत? सध्या तर आज आम्ही उद्याचा दिवस सोमवार आहे. सोमवारी आम्ही सर्वात प्रथम ह्या सगळ्या गोष्टीवर, निवडणुकीच्या अधिकाऱ्यांवरती, जे जे अधिकारी बोगस आहेत ते निवडणुकीच्या आतमध्ये त्यांनी बोगस कामं केलेत. निवडणुकीच्या आतमध्ये जेव्हा आम्ही बघितले की शुभम भाऊ, आम्ही लाईव्ह व्हिडिओ बनवलेले होते की अधिकारी वर्ग सुद्धा बोगस होते. त्यांचे ID कार्ड फक्त नाव होतं, त्याच्यावर कुठलेही ID कार्डचे सरांची कुठली सही नव्हती, स्टॅम्प नव्हता निवडणूक आयोगाचा वगैरे. इतका बोगस कारभार BJP सरकारचा होता. तर ह्याविषयी सगळ्या संबंधित सगळ्या अधिकाऱ्यांना घेऊन आम्ही उद्याच पोलीस स्टेशनला पत्रव्यवहार करणार आहोत की असल्या अधिकाऱ्यांना ताबडतोब निलंबन करण्यात यावं. नाही तर त्याच्या पुढे आम्ही आंदोलन वगैरे तर घेणार आहोतच, पुढची प्रोसेस करणार आहोत. आणि त्याच्या पुढे जाऊन जरी ह्या लोकांनी ते काही केलं नाही, तर हे सगळ्या गोष्टीसाठी आम्ही कोर्टात जाणार आहोत, कोर्टात धाव मागणार आहोत. मग तुमची मागणी काही निवडणूक बरखास्त करावी हीच मागणी आहे का? अगदी बरोबर. म्हणजे ही निवडणूक झालेलीच नाहीये, मी असं म्हणेन संविधानाचा, आचारसंहितेचा इथे गळा घोटलेला आहे.
तसं मी माझ्या व्हिडिओजमध्ये वगैरे पण माहिती टाकलेली आहे की कुठे जर कारवाई करायची असेल तर तुम्ही शासकीय पद्धतीने कारवाई करा, मतदारांना तुम्ही बोला की बाबा तुम्ही मतदान करा, तुम्ही आतापर्यंत काय कामं केली, तुम्ही पुढे काय काम करणार, तुम्ही हे लोकांना दाखवा ना की तुम्ही किती पैसे वाटू शकता. आज मी तुम्हाला स्पष्टपणे सांगू शकते की बीजेपीने प्रत्येक व्यक्तीला 10-10 हजाराचं पॅकेट दिले. त्यावेळेस मी म्हणेल की आपले सुज्ञ नागरिक मी आतापर्यंत म्हणत होते, पण मला असं वाटतंय की नागरिकांनीही पैसे घेऊन ह्यावेळेस मतांचा कौल दिलेला आहे. जे खरंच काम करणारे लोक आहेत त्यांना तुम्ही न पाहता जे तुमच्यावर पैशाचा पाऊस टाकतायत त्यांच्याकडे नागरिकांनी पाहिले आणि पैशाकडे पाहून मतदान झालेलं आहे. बाकी नागरिकांनाही काही पडलं नाही, त्यांना माहितीये वरून हे लोक पैसे लुटतात, आपण ह्यांना लुटू. पण हे पुढच्या 5 वर्षाचा विचार करत नाहीत की पुढच्या 5 वर्ष हे जे 10,000 रुपये ज्यांनी टाकलेत ते कुठल्या स्पीडने हे वसूल करणार आहेत आणि ते वसूल आपल्याच कडून करणार आहेत. आपले टॅक्सेस झाले, उद्या महागाई वाढणार आहे, टॅक्सेस वाढणार आहे, पेट्रोलचे भाव वाढतील, डिझेलचे भाव वाढतील, म्हणजे महागाई गगनाला भिडेल आणि हे आपलाच पैसा पुन्हा 100 पटीने आपल्याकडून वसूल केला जाणार आहे. हे बीजेपी वाल्यांचे जे धोरण आहेत ते सर्वसामान्यांच्या लक्षात राहत नाहीत. मॅडम, कळंबोली प्रभाग क्रमांक 7 मध्ये अनेक विकास कामं झाली नव्हती, लोकांना अनेक समस्या होत्या, अनेक असे नेते होते जे कधी लोकांनी बघितले नव्हते, लोकांमध्ये फिरले नव्हते, लोकांचे प्रश्न नव्हते घेतले, तरी सुद्धा भाजपला इतक्या जागा निवडून आल्या. त्याबद्दल काय सांगाल? त्याबद्दल मी इतकंच म्हणेन की बीजेपीला म्हणजे त्या स्वतःवर त्यांना कॉन्फिडन्स नव्हता. जे बीजेपीचे उमेदवार होते प्रभाग क्रमांक 7 मधून त्यांना स्वतःवर कॉन्फिडन्स नव्हता, म्हणून त्यांना पंकजा मुंडे या ताईंना आणावं लागलं. त्याच्यानंतर देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री त्यांना आणावं लागलं आणि त्यांनी येऊन लोकांना काय सांगितलं, विकासाचं काही बघू नका, कोणाच्या चेहऱ्यांकडे बघू नका, लोकांनी काय कामं केले काय नाही, नवीन उमेदवार आहेत काय, काहीच बघू नका. फक्त कमळ दिसला की कमळावर शिक्का मारा. बाकी तुम्ही कामं बघू नका, प्रगती बघू नका, विकास बघू नका, फक्त तुम्ही कमळ बघा आणि कमळावर शिक्का मारा. बस एवढं मुख्यमंत्र्यांचे धोरण आहेत. मुख्यमंत्री काय असेल किंवा त्यांचे वरचे जे काही मंत्री असतील तर त्यांचं हे चुनावी जुमला आहे, हे स्वतःच येऊन न्यूज मध्ये सांगतात. मग आपण वेगळं काय सांगावं? मॅडम, ही प्रभाग क्रमांक 7ची जी कळंबोलीची निवडणूक होती ही बरखास्त करण्याची तुमची प्रमुख मागणी आहे, तर ह्यामध्ये तुमच्यासोबत कोण आहे का लढा तुम्ही एकटाच देणार आहात? नाही, सुरुवातीपासून जसं आम्ही फॉर्म भरायला सुरुवात केली त्या दिवसापासून वंचित बहुजन आघाडीचे जे पनवेल तालुक्याचे जेवढे पदाधिकारी आहेत ते त्या दिवसापासून माझ्या सोबत होते. म्हणजे माझा फॉर्म भरण्यासाठी विरोधकांनी, काँग्रेस पक्षाकडून मी म्हणेल माझ्या विरोधकांनी मला भरपूर माझ्यावरती आक्षेप घेतला, आक्षेपार्ह टीका टिप्पणी केली, फॉर्म मागे घेण्यासाठी अर्ज दाखल केले, पण तरीही वंचितच्या सगळ्या टीमने मला खूप सपोर्ट केला आणि आजही वंचित बहुजन आघाडीचे सगळे टीम माझ्या सोबत आहे. पनवेल तालुक्याचे असेल किंवा आदरणीय प्रकाशजी आंबेडकर साहेब असतील किंवा सुजातदादा असतील, ह्या सर्वांनी आम्हाला खूप सपोर्ट केला आणि इथून पुढेही ही लढाई आम्ही वंचित बहुजन आघाडी या माध्यमातून लढू. धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.